नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आप्याची रेसिपी. तर आप्पे बनवण्यासाठी आपण इथं 4 ग्लास तांदूळ घेतलेले. हे राशनचे तांदूळ आहे. त्या स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता हे 2 पाण्याने धुवून भिजायला घालायचे. 4 ग्लास तांदूळाला आपण 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. ही पण स्वच्छ निसून घेतलेली आहे. तर हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून भिजायला घालायचे. अशा प्रकारे आपण तांदूळ हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि पाणी टाकून 2 दिवस भिजवणार आहोत. त्याचप्रमाणे डाळ पण आपण धुवून घेणार आहोत 2 पाण्याने. 2 दिवस पाण्यात भिजत घालणार आहोत. अशा प्रकारे जे डाळ आणि तांदूळ आपण 1 दिवस भिजायला घातले होते ते पूर्णपणे वाटून घेतले आणि 1 दिवस पूर्ण हे भिजत घातलेले आहे. हे पीठ भिजलेले आहे. 2 दिवसाचं पीठ भिजलेले आहे. आता हे आपण थोडं पीठ काढून घेतलं आहे. याच्यात चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे. ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपण थोडं पाणी टाकलं आहे त्याच्यात आणि हे आपण हलवून घेणार आहे. आपण ज्या भाज्या बारीक करून घेतल्या होत्या त्या सगळ्या टाकून घेतल्या याच्यात. आता हे आप्पे पात्र आपण गरम करायला ठेवलं आहे. सगळ्या आप्पे पात्रात तेल ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या आप्पे पात्रात आपण तेल टाकून घेतलं आहे. ते गरम होऊन द्यायचं आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे. आता हे सगळं पीठ आपण आप्पे पात्रामध्ये टाकणार आहे. सगळे आप्पे पात्र भरून. आता हे गरम झालेलं आहे आप्पे पात्र. आपण त्यात आता आप्याचं पीठ टाकून घेणार. अशा प्रकारे आपण सगळ्या आप्पे पात्रामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे. तर त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून घ्यायचे. असे मंद गॅसवर ठेवायचं आहे. ते शिजवून घ्यायचं आहे आणि असे पलटून घ्यायचे. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने पलटून पण ते शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं मंद गॅसवरच ठेवायचं आहे. जास्त बारीक नाही आणि जास्त मोठाही नाही. मोठा केलं तर ते जळून जातील. त्यामुळे मंद गॅसवरच ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपले आप्पे तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.